धुरंधर पिक्चर बघितलाच असेल. घायल हो इसलिए घातक हो. जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी, शांत बसा जरा. तुमच्यासाठी नाही, विरोधकांसाठी आहे. धुरंधर पिक्चर बघितलाच असेल. घायल हो इसलिए घातक हो. धन्यवाद. आणि जिल्ह्यावरती मोहिते पाटलांचंच वर्चस्व एक दाखवून दिलं. सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचे सुरुवातीला मी या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी कायम स्वाभिमान जागरूक ठेवलेला आहे सोलापूर जिल्ह्यात. आणि अकलूजकरांनी विशेषतः आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील, जयसिंह मोहिते पाटील यांना मानणारा हा अकलूजचा गड आहे. आणि तो राखण्याचं काम या ठिकाणी जनतेनं केलेलं आहे. कार्यकर्ते अहोरात्र पळाले. हा विजय कार्यकर्त्यांचा आहे, आमचा नसून कार्यकर्त्यांचा आहे. जिल्ह्याचं बोलायचं झालं तर जिल्ह्यामध्ये दाखवून दिलेलं आहे जिल्ह्यातल्या जनतेनं की सोलापूर जिल्ह्यावरती बळजबरी करून चालत नाही. ही स्वाभिमानी जनता आहे सोलापूर जिल्ह्यातली. मताच्या रूपातनं जिल्ह्यानं दाखवून दिलेलं आहे. ज्याप्रमाणे मंत्र्यांची भाषा होती, आपण मध्ये भाषण करताना बोलले, सांगोल्यामध्ये शहाजी बापूंना दाबायचा प्रयत्न केला. त्याचं काय सगळं तुम्ही विश्लेषण काय करावं? मी सांगितलं ना, जनतेला ह्या गोष्टी चालत नाहीत, बिलकुल चालत नाहीत जनतेला की अशा भाषा वापरलेल्या चालत नाही. सोलापूर जिल्ह्याची जनता ही सुसंस्कृत जनता आहे आणि त्यांना चांगलं कळतंय कुणाला मतदान करायचं. आणि मताच्या रूपातनं दाखवून दिलेले आहेत सगळीकडचे जे निकाल आलेले आहेत ते जनतेनं दाखवून दिलेले आहेत. लोकसभेच्या आधी तुम्ही जी काही भूमिका घेतली त्याचं पर्यवसन ह्या सगळ्या आता ह्याच्यात दिसतं सगळीकडे, असं वाटतंय का? कारण जे नेते आहेत आपल्या सोलापूर जिल्ह्यात त्यांना दाबण्यात कुठेतरी प्रयत्न होताना तुम्ही पहिल्यांदा भूमिका घेतली आणि आता हे कुठेतरी त्याचं सोलापूर जिल्ह्यातल्या नेते मंडळींनी सजग झालं पाहिजे. सोलापूर जिल्ह्याचं जनतेनं कधी स्वाभिमान घाण ठेवलेला नाही. प्रत्येक वेळेस मताच्या रूपातनं जनतेनं दाखवून दिलेलं आहे. आता नेते मंडळींची वेळ आहे की आपला जिल्ह्याचा स्वाभिमान जागृत करायची. जनताने कधी कायम मताच्या रूपातून दाखवून दिले. लोकसभा असेल, विधानसभा असेल, आता नगर परिषदांच्या